हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्र मुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. माऊली स्वतः थोर, जरी ज्योतिबा परीस, जैसे गंगा यमुनेस मेळ सुरेख भूलोकी. पुराणात सरस्वती, कल्पनेची अनुकृती, परी प्रत्यक्ष कृतिमती, युगमाता सावित्री, युगमाता सावित्री. तर बंधू भगिनींनो, आज माझं भाषण संपवण्यापूर्वी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मला सावित्रीबाईंचा उल्लेख करावासा वाटतो. पूर्वी बालविवाह आणि त्यातून मग बालविधवा, केशवपन आणि असे अनेक अत्याचार स्त्रियांना सहन करावे लागत होते. सावित्रीबाईंच्यामुळे आज आपण घराबाहेर पडून आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकतोय. 21व्या शतकाच्या दारात उभ्या असलेल्या आपण फार फार भाग्यवान आहोत. स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहिलं जातंय आज. पण हे सगळं मिळवायला अनेकांना आपलं आयुष्य पणाला लावावं लागलं आणि त्यात प्रमुख आहेत सावित्रीबाई फुले. स्त्रीला आज मिळणारी प्रतिष्ठा, मान हे सावित्रीबाईंसारख्या तेजस्वी स्त्रियांनी अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढ्यामुळे. यापुढे आपल्याला जर काही करायचं असेल तर प्रथम सावित्रीबाईंचं स्मरण करणं आवश्यक आहे. एवढं म्हणून आज मी माझं भाषण संपवते. धन्यवाद मीनाताई. मीनाताई ह्या सोशल वर्कमधल्या एक मान्यवर अशा स्त्री आहेत ज्यांनी पपेटच्या माध्यमातून हे जनजागृतीचं काम केलं आहे आणि त्या करतही आहेत. ह्यांनी आपल्याला आज सावित्रीबाईंबद्दल जी माहिती दिली ही अमूल्य अशी माहिती आधुनिक स्त्रीला नक्कीच उद्बोधक अशी ठरणार आहे. आज महिला दिनानिमित्त सावित्रीबाईंची त्यांनी आपल्याला आठवण करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तुम्ही फारच छान बोलला, विशेषतः सावित्रीबाईंची आठवण करून दिली. आम्हाला सावित्रीबाईंबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आणखी टेल अस समथिंग मोर अबाउट हर. आम्हाला काहीच माहिती नाहीये. रिअली सावित्रीबाईंचं कर्तृत्वच नाही तर त्यांचं आयुष्यच नाट्यपूर्ण आहे. अगदी मुक्ताबाई, जिजाबाई, बहिणाबाई, झाशीची राणी ह्या सगळ्या त्यांच्यामध्ये एकवटलेल्या आहेत. खरं सांगायचं तर त्यांची कथा म्हणजे कादंबरी किंवा नाटकात शोभेल अशीच आहे. आय एम ईगर टू लिसन. कधी, कुठे, कसं जमायचं? अगं पोरींनो, आत्ताच कशाला मीनाताईंना त्रास देताय? नाही नाही, त्रास कसला. माझ्याकडे थोडा वेळ पण आहे आणि सावित्रीबाईंबद्दल बोलायला मला नक्कीच आवडेल. आम्ही बसतो ना इथे जरा. तर बरं का, सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यात नायगाव इकडे 3 जानेवारी 1831 रोजी झाला. ओ माय गॉड, 170 years ago almost. अगं, अगदी सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. 1840 मध्ये त्यांचं ज्योतिबांबरोबर लग्न झालं. लग्नामध्ये नवरा 13 वर्षाचा आणि नवरी 9 वर्षाची. आहे की नाही देखणी जोडी? उखाणा घे बरं. खनखन कुदळी मनमन माती, राजाला सापडलं माणिक मोती. माणिक मोत्यांची झाली रास, राशीतून केला मोत्यांचा हार. ज्योतिरावांच्या गळ्यात शोभेल फार. ज्योतिबांना आई नव्हती. सगुणाबाई नावाच्या एका बाईने त्यांचा सांभाळ केला. म्हणजे आई सारखी त्यांच्याबरोबर ती पाठीशी असायची. आलास का रे? ये बैस. ज्योतिबा, अरे शाळेत काय शिकलास र? आज शाळेत की नाही मॅडमने आम्हाला येशू ख्रिस्तांबद्दल माहिती सांगितली, त्यांची गोष्ट सांगितली. मला फार आवडली. ते ठीक आहे र, मडमेनं सांगितलं, पर तू त्यातून काय शिकलास? त्यातून म्या दुसऱ्यांना मदत करावी, दुसऱ्यांना प्रेम करावं हे समजा शिकलो बघ. छान छान, ते समज सांगितलंस. पर मी काय म्हणते की तू जसा शिकतोस ना तसंच तू हिला बी, सावित्रीला बी शिकव. आऊ, तूच माझी अगदी खरी आई आहेस बघ. माझ्या मनातलंच बोललीस. मग शिकवणार ना?
अरे तू हिला शिकवलंस तर तुमचा संसार कसा जोडीनं होईल बघ. आता उगाच येल दवडू नकोस, लगेच शिकव तिला. काय शिकणार ना? होय, मला बी शिकायचं आहे. मग वेळ कशाला काढताय? चला. तुम्हाला शिकवण्यासाठी आमच्याकडे दुसरं काही नाही. निसर्ग हीच आपली खरी शाळा आहे. निसर्गामुळे आपल्याला सर्व काही शिकता येते. आता या जमिनीचेच उदाहरण घ्या ना. ही जमीन म्हणजे तुमची पाठी आणि लेखणी म्हणजे तुमची काटकी. श्री असे लिहायचे. म्या बघू का प्रयत्न करून? हो बघ ना. तसे नाही, असे. श्री याला काय म्हणायचं? श्री नाही, श्री. हा. निसर्गाच्या सान्निध्यात शाळा आणि धुळीच्या पाटीवर काटक्यांची लेखणी. ज्योतिबांचे धडे सुरू झाले. दिवस भुरकन उडून गेले. त्या मिशनरी ट्रेनिंग क्लासमध्ये जायला लागल्या. तुम्हाला सांगते, शेवटच्या वर्षात फर्स्ट क्लासमध्ये पास झाल्या. शामू पाणी आणायला गेला. श्याम आपल्या विहिरीवर पाणी आणायला गेला. ज्योतिबा केवळ आपल्या पत्नीला शिक्षण देऊन थांबले नाही, तर त्यांना वाटायचं की समाजातल्या ज्या इतर स्त्रिया आहेत, ज्या यापासून वंचित आहेत, त्यांनाही शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि या कामात सावित्रीबाईंनी त्यांना मदतच केली. अरे हा, आज भिड्यावाड्यातल्या जागेसाठी भिड्यानं भेटायचं आहे. लक्षात आहे ना? हो. तू येणारच ना सदाशिव? हे काय विचारणं झाले? राईट्स ऑफ मॅन हे फक्त वाचण्यासाठी नाही. थॉमस पेनचे विचार आपल्याला कृतीत आणायचे आहेत. सदाशिव, पण हे काम फक्त आपल्या दोघांना होणार नाही. भवाळकर, परांजपे आणि वाळवेकर पण येतील आपल्या बरोबर. हो, येत असतीलच ते आता. सदाशिव, परवा लग्नात माझा जो अपमान झाला तो मी अजून विसरू शकत नाही. तो केवळ माझा अपमान नव्हता, तर अख्ख्या ब्राह्मणेतर जातींचा होता, हिंदू धर्माचा होता. माझा उफाळता राग मी माझ्या कामासाठी वापरून दाखवेन. माझ्या अपमानाचा सूड मला उगवायचा नाही, पण ह्या अपमानाच्या धगेतून नवं विश्व साकार करायचंय मला. तुम्ही जे काम कराल त्यात मी पण भाग घेणार. मी पण मदत करणार तुम्हाला. तुमच्या मदतीशिवाय मी काय पण साध्य करू शकणार नाही. सर्वांनी एकजुटीने काम केलं तरच या बंडाच्या निशाणाचा उपयोग होणार आहे. माझा निर्धार पक्का आहे. आधी आपल्यातलं अज्ञान दूर केलं पाहिजे. भिडे दादांनी जागेसाठी हो म्हणू दे अथवा नाही म्हणू देत, पण मी मुलींसाठी शाळा काढणारच.
मनुष्याचा खरा दागिना शिक्षण आहे घ्या चला, जा शाळेला, जा शाळेला. न कुरकुरता न आळसता शाळेत जाऊ शिकू चला, जा शाळेला, जा शाळेला, जा शाळेला, जा शाळेला. 1848 साली भारतामधली पहिली मुलींची शाळा फुले पती पत्नींनी सुरू केली. अरे काय चाललंय काय? अहो तुम्हाला माहिती नाही काय? अहो शाळा काढतात म्हणे शाळा, आणि तीही मुलींसाठी. कशी शाळा काढतायत बघू, मग आम्ही काय गप्प बसू काय? हा अधिकार यांना दिला कुणी? अहो तो ज्योती फुले आणि दुसरी टवाळ असतील कुणी. अहो त्या ज्योती फुलेची बायको म्हणे वर्ग घेणार. हरी हरी हरी, धर्म बुडवायला निघालेत, पण आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत, बघून घेऊ. हो बघा त्या ज्योती फुलेची बायको आली बघा शिकवायला. धरा मारा मारा तिला, मारा मारा तिला, चिकन मारा तिच्या अंगावर. दगड मारा. मोठी शिकवणारी आली, मुलीच ती शिकवते. मार मार, मुलींसाठी धर्म पुरवायला निघाली. धर्म मार. दमलेलं दिसताय. तुमच्या अंगावर लोकांनी शेण फेकलं, तुम्ही काय बोलला नाहीत मला? आता कुठं प्रत्येक गोष्ट सांगत बसणार? असा त्रास होणार हे तर माहीतच होतं. पण आज एका वात्रट मुलाला चांगली चपराक दिली. काय वाटेल ते बोलायला लागला हो. ऐकव ना, शेवटी दिली चांगली. सगळी टार्गेट पोरं पळाली. म्या नाही हो अशा तरासाला घाबरत. घाबरून चालणार पण नाही. अजून बरीच कामं करायची. अहो आता तर कुठे सुरुवात झाली. तर मी काय सांगत होतो, उस्मान शेख वाडा आपल्याला प्रौढांना शिकवण्यासाठी मिळतोय. मला असं वाटतं की घरातली मोठी माणसं जर शिकली तर आपापच लहान मुलांच्या कानावर चांगलं काहीतरी पडल. जर घरातली आई शिकली तर मुलीला सुसंस्कृत माहेर मिळेल. सावित्रीबाईंनी आपल्या पतीच्या कार्याला वाहून घेतलं हे त्या पतिव्रता होत्या म्हणून, की त्यांना स्वतःला काही प्रेरणा होती म्हणून? अगं, ज्योतिबांचा परिसस्पर्श होऊन त्यांचं सोनं झालं हे जरी खरं असलं तरी परिसस्पर्शानं सोनं होण्याची क्षमता त्यांच्यात होती हे विसरून चालणार नाही. ज्योतिबांच्या निरनिराळ्या कामाचा त्यांनी आकलन करून घेऊन त्यामध्ये पुढाकार घेतला आणि ते काम आपलं स्वतःच आहे असं समजून आजन्म त्याचा स्वीकार केला. आता म्हणा आ आ आईतला, आ एक ई दोन, आ ई, एक दोन. हेला म्हणतात आकडे. तुम्हाला आपलं गाणं माहितीये? एक लिंब झेलू बाई, दोन लिंब झेलू, दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू. आता म्हणा एक दोन तीन.
1 2 3 एक लिंब झेलू बाई 2 लिंब झेलू 2 लिंब झेलू बाई 3 लिंब झेलू 3 लिंब झेलू बाई 4 लिंब झेलू 3 लिंब झेलू बाई 4 लिंब झेलू बघा किती लिंब झाली 1 2 3 4 1 2 3 4 3 लिंब झेलू बाई 4 लिंब झेलू 3 लिंब झेलू बाई 4 लिंब झेलू 4 लिंब झेलू बाई 5 लिंब झेलू 4 लिंब झेलू बाई 5 लिंब झेलू 5 लिंबाचा पानोटा 5 लिंबाचा पानोटा 4 लिंब झेलू बाई 5 लिंब झेलू 4 लिंब झेलू बाई 5 लिंब झेलू 5 लिंबाचा पानोटा 5 लिंबाचा पानोटा. व्हेरी नोव्हल आयडिया ऑफ टीचिंग. किती सुंदर पद्धत आहे. सावित्रीबाईंनी हे सगळं स्वतःच्या कल्पनेतून केलं. अशा मुली ज्यांच्या कानावर शब्द पडतात ते फक्त शिव्या शापच. अशा मुलींना त्यांना सुसंस्कृत करायचं होतं, त्यांच्यावर संस्कार घडवायचे होते. ही शाळा सुरू होते न होते तोच त्याने हरिजन वस्तींमध्ये त्या मुलींसाठी शाळा सुरू केली. अर्थात त्यावेळी हरिजन हा शब्द नव्हता. याच सुमारास सावित्रीबाई भिडे शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या. ज्योती, काय चालले तुझे? कोण समजता तुम्ही स्वतःला? कोण समजता? काय झालं काय बाबा? काय झालं? आम्हाला सगळ्यांचं बोलणं सहन करावं लागतंय. तेव्हा सगळ्या जातीमध्ये बामणाची जात मोठी, त्यांच्यात राहायचं म्हणजे त्यांच्याप्रमाणे वागावं लागतंय, त्यांचे नियम पाळावे लागतात. तुझ्यामुळं खाली मान घालायची वेळ आली आमच्यावर, धर्म बुडव्या म्हणून, समजलास? आणि तुम्ही काय बंड करणार आहे म्हणा? पुरुष म्हणजे माणूस आणि स्त्री म्हणजे पण माणूसच ना. मग हा भेदभाव कशा पाहिजे? ही सामाजिक गुलामगिरी मी सहन करणार नाही. ब्राह्मण आणि इतर सर्व एकाच धर्माचे, हिंदू धर्माचेच ना. मग ब्राह्मण आमच्यापेक्षा श्रेष्ठ कसे? इतरांना शिकूच दिलं नाही तर इतर शिकणार तरी कधी? बाबा तुम्हीच टाकलेत ना मला शाळेत, आम्ही शिकून दाखवला का नाही? परकीय सत्तेपेक्षा हे घरचेच लोक आमच्यावर अत्याचार करू पाहत आहेत. हेच ते, तुमच्या शिक्षणानं मस्ती आली आहे तुम्हाला. पण हे बघा, या समाजात राहायचं म्हणजे समाजाचे नियम पाळलेच पाहिजेत. सगळीच ब्राह्मण काही वाईट नसतात, हे तुमचं असलं थेर आम्हाला बिलकुल चालणार नाही. सगळेच ब्राह्मण वाईट नसतात बाबा. अहो, ज्या ब्राह्मणांना आमची मतं पटतात ते आमच्या बाजूने आहेत की. आमचेच नाही आहेत भवाळकर, परांजपे, गोवंडे. हे बघा बाबा, मी माझा आणि माझ्या बांधवांचा झालेला अपमान सहन करणार नाही. धर्माच्या नावाखाली चाललेली मनमानी, या चालीरीती, दुष्टरूढी आम्ही खपून घेणार नाहीत. माणसाला माणसासारखंच सन्मानानं वागवलं पाहिजे. किंवा असला नाचरेपणा आणि शिक्षणाचं काम जर तुम्हाला पुढे सुरू ठेवायचं असेल तर घरातला फुलांचा धंदा कोण बघणार आहे? बाबा, आमचा लढा आणखीन तीव्र होईल. नवीन नवीन मार्ग आम्ही शोधून काढू. असं? मग आता माझं ऐका, मला सगळ्यांनी सांभाळून घेऊनच राहायला पाहिजे. आणि हे जर तुम्हाला पसंत नसेल तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे. पण इथं माझ्या घरात नव्हं, तुम्ही दोघं बी बाहेर तुमची व्यवस्था बघा खुशाल. शेठजी, कसला विचार करताय?
तुमचाच विचार करतोय. माझा आमच्यामुळे किती मनस्ताप सहन करावा लागतोय तुम्हाला. ज्या घरात माप ओलांडून प्रवेश केला ते घर अशा रीतीने सोडताना कसं वाटलं असेल तुम्हाला, याचा विचार करतोय. हे कार्यच इतकं मोठं आहे. जितकं हात मोजावेत तितका जोर कमी पडावा. प्रत्येक अशिक्षिताला शिक्षण मिळालंच पाहिजे. प्रत्येक स्त्रीला शिकण्याची संधी मिळालीच पाहिजे. अगं बस की, हळदी कुंकू घेऊन जा. मैत्रिणींनो, आज सगळ्या जाती जमातीच्या भगिनींना एकाच जाजमावर बसून हळदी कुंकू लावलं जाणार आहे. इथं कुणीही उच्च नाही आणि कुणीही नीच नाही. इथं भेदभाव नाही. समतेचं एकात्मतेचं जीवन जगण्याचा श्रीगणेशा होणार आहे आज. हे पहा, हळदी कुंकू हे केवळ निमित्त आहे. आपल्याला एकत्र येऊन खूप कामं करायची आहेत. बालहत्या थांबवायच्या आहेत, गोरगरिबांना आधार द्यायचा आहे, अनाथगृह उघडायची आहेत. ही सर्व कामं एकट्या सावित्रीबाईंना तुमच्याशिवाय जमणार नाहीत. नाही ना? मग तुम्हीच माझ्या पाठीशी आहात. आपणही पुरुषांपेक्षा कमी नाही. परंपरेनं होणारा अन्याय, अत्याचार याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला समर्थ बनायचंय. जशा बालविधवा, त्यांचा काहीही दोष नसताना त्यांच्या वाट्याला खडतर आयुष्य येतं. त्यांच्या वाट्याला चांगलं आयुष्य यावं म्हणून आपण त्यांच्या पुनर्विवाहाचा विचार करूया. त्यांनाही शिक्षण जरुरी आहे. म्हणूनच तुम्ही बी शिका आणि स्वावलंबी व्हा. स्वतःच्या पायावर उभ्या राहा. तुम्ही म्हणता शिका, शिकून काय उपयोग आहे? अगं, तुम्ही जर शिकलात तर तुम्हाला समज काय कळेल. तुमचं अज्ञान दूर होईल. पण आम्हाला कोण शिकू देईल? त्यासाठी तुम्हाला थोडं कणखर व्हावं लागेल. तुम्ही कणखर झालात तर तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती तुमच्यामध्ये येईल. सगळी लोक हसतील, टिंगल टवाळ करतील. कशाबाई हे सगळं सहन करायचं? अगं, हसतील तर हसू देत. आता बघा, नवस करून धोंड्याची पूजा करून जर मुलं होत असतील तर नवरा बायकोंचं लगीनच कशाला करायचं? हेच अज्ञान शिक्षणानं दूर होईल. तुम्ही तुमच्या पोरींना सुशिक्षित बनवाल. हेच आजच्या संक्रांतीचं वाण आहे. हा दृढ निश्चय, हेच हळदी कुंकू समजूया. समजलं? काय ज्योतिबा, वाचन चाललंय जणू. नाही म्हणजे अलीकडं तुमचं वाचन लई वाढलंय बरं का. जाग आहे. नाही म्हणजे काय आहे, लई ते झालं. एक गोष्ट तुम्हाला विचारणी म्हणतोय, धीरच होत नाही. आज विचारतोच. नाही, एवढी वर्ष झाली तुमच्या लग्नाला, अजून पाळणा नाही हल्ला. नाही, ह्याचा कधी विचार केलायचा का तुम्ही? कसला विचार करायचा आहे? नाही म्हणजे हेच की, मी काय म्हणतो, तुम्ही दुसरं लगीन का नाही करीत? हा, अहो, त्याला दिवा पाहिजे. कसं दुसरं लगीन लावल्यावर वंशाला दिवा लागेल? अहो, काय बोलणं तुमचं? त्याचं काय आहे, आता आपली हाय ती सूनबाई आणि येणारी सून दोघी बी नांदतील की एका ठिकाणी. अहो, मी पोरीच्या बापासंगत बोलणी बी करून आलोय. हा, आता मुहूर्त तुमच्यावर अवलंबून आहे बघा. हाय, मी दुसरं लगीन करायला तयार आहे. अक्षय माझ्या मनातलं बोलला असा. झाक. पण सावित्रीने पण दुसरं लगीन करायला हवं. काय कसले अवधस आढळली तुम्हाला ही? काय अगोदर बोललं तुमचं हे? बायका कुठं दुसरं लगीन करतात? काय बोललं तुमचं हे? म्हणजे तुम्ही आमचा धर्मच बुडवायला निघालायचा? माझं बोलणं तुम्हाला अभद्रच वाटणार. तुमच्या मते बाई म्हणजे गुलाम, दासी, घरात राबणारी मोलकरीण आणि मूल देणारी कुस. बरोबर, तुमचंच बरोबर आहे. आमची चुकी झाली. तुम्हाला विचारलं ही आमची चुकी झाली.
काय मी तुम्हाला सांगायला गेलं की तुम्ही टांगाय नेणार. कधी ऐकलं साहेब तुम्ही आतापत्र आमचं? करा करा, तुमच्या मनाला येईल तसं करा. निघतो आम्ही. काय बोलता असं? किती रागवून गेले ते. काय वादावादी चालली होती? ऐकलं तेवढं पुरे झालं. जेवायला वाढा. शेठजी, पण मला कळू द्या. दुसरं लगीन करा असं म्हणत होते. बघा, तुम्हाला दुःख होईल म्हणून सांगत नव्हतो. अहो, यात आपला काय दोष? आपण शिकवण्याचं पवित्र कार्य करतो. आपल्या स्वतःच्या मुलासारखं आपण त्यांना शिकवतो, त्यांच्यावर प्रेम करतो. हे डोळे पुसा बघू. या तेजस्वी डोळ्यात या अश्रू शोभत नाहीत. शेठजी, पण आपल्या संसारात एक कमी तर राहणारच ना. सावित्री, अगं, माझ्या क्रांती कार्याच्या ह्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतलीत तुम्ही. तुमच्या सुखाची आहुती देत आहात. केवळ मीच नाही तर येणाऱ्या पिढ्यानं पिढ्या तुमच्या ऋणी राहणार आहेत. समस्त स्त्री जातीला तुम्ही आदर्श घालून दिलात. सुखी आहे मी धन्य आहे. मला मुलांची अजिबात कमतरता नाही. आणि आता आपला संसार हा दोघांचा संसार राहिलेला नाही आहे. अनाथांचा, गोरगरिबांचा, अस्पृश्यांचा संसार आता आपला संसार झाला. आपल्या संसारात तुला ही जी उणीव वाटते ना, तीच तुझ्या पदरात अनेक अनाथ मुलं घालेल बघ. चला, जेवायला वाढा बघू. भूक लागली आम्हाला. सर्व महिलांपेक्षा सावित्रीबाई फुले वेगळ्या ठरतात. कारण त्या अशा पती अनुगामिनी नव्हत्या, त्या पती सहगामिनी होत्या. दशदिशा उजळणारी आणि समाजाचं सर्वांगीण हित साधणारी सावित्री ही युगस्त्री होती असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. एका बाजूला त्या समाजकार्यात समरसून गेल्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला साहित्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. अप्रतिम कविता करायच्या त्या. आम्हाला तरी लाभ होऊ द्या. काय लिहिताय ते ऐकण्याचा. ऐकवा की. काय चेष्टा करता शेठजी? काहीतरी कविता करण्याचा प्रयत्न करते. काहीतरी सुचतंय. ऐका. झिम झिम ये पाऊस पडतो, बहरली सृष्टी सारी, फळा फुलांचा वेलबुट्टीचा नेसते शालू सारी, कोकिळ गाते कुहू कुहू, मोर
सगळ्यांना चाचे म्हणण्याची कल्पना फार छान आहे बरं का. काव्य प्रतिभा फारच भरत चालली तुमची. हं? आता हे तुम्हाला आवडेल. जरी यातले थोडके ज्ञान झाले, तरी आश्रमाचे खरे चीज झाले, तरी आश्रमाचे खरे चीज झाले. हे कधी सुरू केलं तुम्ही समजा? मला वाटलं फक्त गोधडी शिवतानाच बोटं चालतात. पण हे ऐका. जयाचे मी कविता रचिते, जयाचे कृपे ब्रह्मानंद चित्ते, जयाने दिली ही बुद्धी सावित्रीला, प्रणाम करीती यती ज्योतिबाला. अहो एवढं सुंदर काव्य करताय, हा ज्योतिबा कुठे आला मध्येच? तुमच्या अशा बऱ्याच कविता लिहून झाल्या ना, का तुमचं काव्य संग्रह प्रकाशित करू आपण? माझं कसलं आलंय हो पुस्तक? काय नाव ठेवायचं तुमच्या काव्य संग्रहाचं? काव्य फुले. कसं वाटतं? समजा आधीच ठरवलेलं दिसतंय तुम्ही. हा तुम्ही तर चेष्टाच करता शेठजी. ठरलं तर बघ, काव्य फुले. वा. याच सुमारास ज्योतिबांचा भाषणांचा संग्रह प्रकाशित झाला आणि सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. सावित्रीबाईंच्या जीवनाविषयी विचार करताना महात्मा ज्योतिबांचा विचार वेगळा किंवा दूर काढताच येणार नाही. याचं कारण हेच की ज्योतिबा स्वतः विचारवंत आणि समाज परिवर्तनासाठी प्रयत्नशील होते आणि त्यांच्या या जीवनात सावित्रीबाई त्यांच्या सहचरी झाल्या होत्या. त्यामुळे सावित्रीबाईंचा विचार आणि कृती यांच्या मागे ज्योतिबांचा वैचारिक पाया होता हे निर्विवाद. अशा तऱ्हेने फुल्यांच्या कामाचा वटवृक्ष विस्तारायला लागला. ब्रिटिश सरकारने या दाम्पत्याचा त्यांच्या कामाबद्दल सत्कार केला आणि सावित्रीबाईंचा उत्कृष्ट शिक्षिका म्हणून गौरव केला. म्हणजे त्यांच्या कामाचं रिकॉग्निशन मिळालं नाही. पण उच्चभ्रूंच्या टीकेला मात्र त्यांना तोंड द्यावं लागलं. अर्थात या दोघांनी आणि त्यांच्या जवळच्या मित्रांनी मागे वळून काही पाहिलं नाही, पुढेच जात राहिले. त्या काळात हरिजनांना सार्वजनिक विहिरीवर सुद्धा पाणी भरायला बंदी होती. डोंट टेल मी. पण ज्योतिबांनी मात्र मोठं कार्य केलं. त्यांनी आपल्या घरातली विहीर सगळ्यांना खुली करून दिली. या रे या, या सर्वांनी या. अरे मोफत पाणी न्या, घरी घेऊन जा. या या. अहो भाऊ या, तात्या या. या या नाना, या पुढे या. अहो, या घाबरून या. सावित्री ते पाणी द्या. कधी यायचं आणि पाणी घेऊन जायचं. कोणी तुम्हाला इथं अडवणार नाही. पण हे सर्व करत असताना त्यांची घरची परिस्थिती कशी होती? घरची परिस्थिती फारशी बरी नव्हती. शाळेमध्ये ते विनावेतनच काम करत होते. का कनिष्ठ वर्गाला नुसतं लिहिणं, वाचणं आणि गणित शिकवणं हे त्यांना मान्य नव्हतं. त्यांना वाटायचं की धर्मशास्त्रातलं चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक त्यांना कळला पाहिजे. आणि संस्थेमधल्या इतरांना मात्र हे मान्य नव्हतं. तेव्हा त्याने आपला काढता पाय घेतला
अगं या जहाल आणि सुधारकी मतांमुळे पुण्यातले ब्राह्मण चिडले. त्यातल्या काही लोकांनी तर चक्क असं ठरवलं की ह्यांचा शेवट करायचा आणि पैसे देऊन 2 मारेकरी यांच्याकडे त्यांनी पाठवले. कोण आहात तुम्ही? हा? काय हवंय तुम्हाला? तुमचा निकाल करायला आम्ही आलो आहे. पण मी तुमचा काय अपराध केलाय? तुम्ही आमचं काय बी केलं नाही, पण तुम्हाला मारायला धाडलंय आम्हाला. पण मला मारून तुम्हाला काय फायदा होणार आहे? हो, त्याची बेदागी आम्हाला मिळणार आहे. गोर गरिबांसाठी झटतोय मी. मला मारून जर तुम्हाला फायदा होणार असेल तर माझं आयुष्य सार्थक लागेल. ते घ्या, घ्या माझं शिर. होते साहेब, आम्ही तुम्हाला मारायला आलतो, पण तुमचा निर्भयपणा बघून आम्हाला आमचीच लाज वाटायला लागली. आता तुम्ही आज्ञा करा, आम्ही त्याचा खात्माच करतो. गोर गरिबासाठी तुम्ही जीवाचं रान करतासा. चूक झाली आमची. ते मारेकरी पुढे त्यांचे निष्ठावंत भक्त झाले. त्यांच्या रात्रीच्या शाळेत शिकायला लागले. त्यातला एक होता तो पुढे त्यांचा शरीररक्षक झाला आणि दुसरा चक्क पंडित. त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या प्रसाराचं काम त्याने केलं. वेदाचार नावाचा ग्रंथ लिहिला. मॅडम, बरेच वेळा रक्षक मारेकरी होतो, पण इथं तर उलटच दिसतंय. एकदा काय झालं, हे असं वेड्यासारखं नाही करायचं. तू या आतमध्ये चल. अगं असं रडतेस कशा पाहिजे तू? हा अगं माझं ऐक जरा. ए पोरी, अगं असं काय करतेस? अगं लहान आहेस ग तू. मान्य आहे तुझ्यावर अन्याय झालाय, म्हणून त्यासाठी जीव द्यायचा का? अगं अन तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाचं काय दोष ग? हे बघ, त्याचा जीव घ्यायचा आपल्या कोणाला काही एक अधिकार नाहीये. ही माझी पत्नी सावित्रीबाई, ही नीट सांभाळ करेल तुझं. रडू नगस. हे बघ, शांत हो. मला सांग, नाव काय तुझं? काशी. काशी? काशी म्हणू मी तुला? अगं, कुणावरही येऊ नये असा प्रसंग दुर्दैवानं तुझ्यावर आलाय. पण तू काहीही काळजी करू नगस. अगं, इथं आम्ही सगळेजण आहोत. हे घर तुझंच समज, हो ना? अगं, इथं तुझा स्वीकार करणारी, तुझी काळजी घेणारी माणसं आहेत. रडू नगस. अगं, बाळाला त्रास होईल. चल, खाऊन घे काय तर. पाणी देते तुला. शांत हो. चल चल. यथावकाश काशीबाईला मुलगा झाला. सावित्रीबाईंनी हौसेने त्याचं नाव यशवंत ठेवलं. मी जाऊ? हो. तुम्ही कधी आलात? अगदी आईच्या मायेने सांगत होतात तिला. मी जरी आई नाही होऊ शकले तरी अशा मुलांची आई होणं तर माझ्या हातात आहे. आपल्याला मूल नसल्याचं दुःख करत बसू नका. सावित्री, आपल्या काशीबाईचा मुलगा यशवंत, त्यालाच आपण दत्तक घेतलं तर? यशवंतावर माझा खूप जीव आहे शेठजी. खरंच आपण त्याला दत्तक घेऊया. आपण खूप शिकू त्याला, आणि तो मोठा झाला ना का त्याला डॉक्टर करू बघ. तोही आपल्यासारखीच गोरगरिबांची काळजी घे. काय? विद्यावित्तविहीनेन किंकुलिनेन दोहिनां
आकुलिनोऽपि यो विद्वान् दैवतैरपि पूज्यते दैवतैरपी पूज्यते. सावित्रीबाईंनी संस्कृतमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलं आणि आम्हाला साधं मराठी सुद्धा येत नाही. शिक्षणातले त्यांचे आणखी प्रयोग म्हणजे प्रौढ शिक्षण आणि रात्रीची शाळा. तत्कालीन विरोधाची बंधनच त्याने तोडून टाकली. आ ई. आता आम्ही शाळा शिकून काय उपयोग आहे? काय बुक वाचणार आहे? अगं, तुम्हाला लिहिता वाचता नाही आलं तर तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवणार? मी फक्त तुम्हाला सहीपुरतं शिकवत नाहीये, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, तुम्हाला कुणीही फसवू नये म्हणून माझी ही धडपड चालली आहे. अगं, मी सुद्धा तुमच्यासारखीच होते, पण आज मी शिकले म्हणून मी तुम्हाला शिकवू शकते. आणि कसं शिकवायचं हे सुद्धा मी तुमच्यासाठी शिकले ना. व्यसनामुळं मनुष्याची मती भ्रष्ट होते, त्याची माणुसकी नष्ट होते. तस्मात व्यसन हे मनुष्याची प्रतिष्ठा वाढवणारं नसून त्याच्या माणुसकीस बाधा आणणारी गोष्ट आहे. व्यसनामुळं मनुष्याला त्याची योग्यता समजत नाही, त्याचा विचारपिंड धुंद होतो. म्हणूनच मनुष्यानं व्यसन करू नये आणि हे तुम्ही तुमच्या मालकांना समजावून सांगा. उद्योग करणं हा खरा मनुष्य धर्म आहे, तोच त्याचा खरा मित्र आहे. याची खुणगाट प्रत्येकानं आपल्या मनाशी बांधावी. शहाण्यानं कधीही कर्ज काढू नये. कर्ज काढल्यानं मनुष्य आपल्या अंगात असणारे षड्गुण उत्साह, साहस, धाडस, पराक्रम, बुद्धी, चातुर्य हरवून बसतो. तो देशोधडीला लागतो. म्हणूनच शहाण्यानं कधीही कर्ज काढू नये. मनुष्याच्या अंगचे सद्गुण वाढवण्यास उपयुक्त असा कोणता धर्म असेल तर तो म्हणजे विद्यादान होय. विद्यादानामुळं विद्या देणारा हा धैर्यशाली आणि निर्भय बनतो, तर विद्या घेणारा हा सामर्थ्यशाली आणि शहाणा बनतो. काम करता करता सुद्धा सावित्रीबाई काव्य करायच्या. तांदूळ निवडता निवडता त्या लिहायच्या, काव्य म्हणायच्या, ओव्या म्हणायच्या. शांतता आपली ठेवावी प्रपंची, हीच वाट साची प्रपंचात, हीच वाट साची प्रपंचात. कधी कल्पी मी विश्वमित्र आहे, काव्य माझे हे प्रतिसृष्टी आहे, काव्य माझे हे प्रतिसृष्टी आहे. आलात तुम्ही? अहो, ऐकलं का? एक विचार आलं मनामध्ये. आपले एकांतराडार ज्ञानबासा साने आहेत ना, त्यांची लेख आहे लग्नाची, राधाबाई. कशी वाटते आपल्या यशवंताला? अहो, शाळेत शिकते बरं का. छानच आहे की. पण शेठजी, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला विरोधाला, धमक्यांना तोंड द्यावं लागणार. अहो, त्यासाठीच तर जन्म आहे आपला. आपण कुठलेही सनातन विचार मानत नाही हे आपल्या कृतीतून दाखवलं पाहिजे ना. करू देत लोकांना विरोध. काय सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचं सत्यशोधक चळवळीचं काम चालूच होतं. एकदा एक गंमत झाली बरं का. ज्योतिबा घरी येत होते. वाटेत त्यांना एक गरीब माणूस दिसला. धान्याचा एक एक कण उचलत होता तो. अरे घे, याच्यात गोळा कर तुझं धान्य. हे घे. नाही मी करतो. घे म्हणतो ना. अगं बाई, शेठजी, तुमचं उपरणं कुठं गेलं? हो, त्या रस्त्यामध्ये एक गरीब माणूस भेटला. त्याच्याकडे धान्य होतं, पण ते ठेवायला झोळीच नव्हती. मला दया आली बघा. देऊन टाकलं माझं उपरण.
काय झालं हसायला? भाऊ मीच त्याला धान्य दिलं होतं, पण मला माहित नव्हतं त्याची झोळीच फाटकी होती. असं वय? आणि तुम्हाला देवता म्हणत होता तो. चला काहीतरी. ज्योतिबांना महात्मा ही पदवी जनसामान्यांनी समारंभात दिली आणि त्यांचा 60चा समारंभ साजरा केला. त्याच सुमारास त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. खूप औषधोपचार झाले. खरं तर या प्रसंगाने एखादी बाई खचली असती, पण सावित्रीबाई अजिबात डगमगल्या नाही. त्यांनी त्यांची खूप सेवा केली. बंधूनो, आज तुम्हा सर्वांना मुद्दामून बोलवून घेतले. आजवर आपण खूप कार्य केलं. गेल्या 2000 वर्षात जे मिळालं नाही ते पुढल्या 50 वर्षात खात्रीनं मिळेल. त्यासाठी तुम्ही गुरासारखं न वागता वाघासारखं वागायला हवं. शूद्रांना शिक्षण देऊन शान केलं पाहिजे. शेठजी, जास्ती बोलू नका, त्रास होईल. कार्य करताना सूचना द्यायलाच हव्यात. कार्य पुढे चालूच राहिलं हवं. नका हो असं बोलू. चला विश्रांती घ्या थोडी. आमच्या सत्कार प्रसंगी ब्रिटिश सरकारने शाल आम्हाला दिली होती. एवढा मनस्ताप सहन केलात तुम्ही, पण आमच्या शिक्षणाचं कार्य चालूच ठेवलं. हा मला अभिमान आहे तुमचा. अहो, खरं तरी शाल तुम्हालाच मिळायला हवी होती. बाबा, शेठजी शांत पडून राहा, जास्ती बोलू नका. चला चला आतमध्ये. कार्य पुढे चालूच राहिलं. बाबा 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 शेठजी, जयाचे मुळे मी कविता रचिते, जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते, जयाने दिली बुद्धी सावित्रीला, प्रणामा करी मी यती ज्योतिबाला, प्रणामा करी मी यती ज्योतिबाला, प्रणामा करी मी यती ज्योतिबाला. काय बी झालं तरी आम्ही यशवंताला नेऊ देणार नाही. तो काय माळी जातीचा आहे वय? तो कसा दिल प्रेताला अग्नी? पण त्यांनी यशवंताला दत्तक घेतलेला आहे. त्या मासनी काय बी ठाव नाही. यशवंता जर प्रेताला अग्नी देणार असेल तर आम्ही आमच्या यात्राच काढू देणार नाही. आम्ही बी यशवंताला प्रेताला हात लावू देणार नाही. हे बघा, तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. अरे माझ्या पोराला नाही ना तुम्ही अग्नी देऊ देत? पोटच्या पोरासारखा सांभाळला रे त्याला. तर मग मीच अग्नी देते. मला कोण अडवते तेच बघते. चल रे.
महात्मा ज्योतिबा दिवंगत झाल्यावर सावित्रीबाई 7-8 वर्ष जगल्या. या काळात ज्योतिबांचा वसा त्याने नेटाने आणि निष्ठेने पुढे चालवला. केवळ ज्योतिबांच्या पत्नी म्हणूनच नव्हे तर सत्यशोधक समाजाच्या एक प्रमुख कार्यकर्त्या आणि नेत्या म्हणून आपण सर्वांनी त्यांना मान दिला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांना मदत केली पाहिजे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे हे कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे. यशवंत, इथं दुष्काळ सतत पडलेला असतो. मला वाटतं आपण अन्नछत्र उघडण्याची सोय केली पाहिजे. 1893 मध्ये त्यांना सत्यशोधक समाजाचं अध्यक्षपद बहाल करण्यात आलं. नमस्कार काकू. नमस्कार काकू, तुमचं अभिनंदन. अहो, ज्या आढळ निष्ठेने तुम्ही ज्योतिराव नंतरही त्यांचं कार्य सुरू ठेवलं, अहो त्यासाठी तुम्हाला अध्यक्ष म्हणून निवडले गेलाय. अरे, मला कसला अध्यक्ष करता? अहो, केवळ महात्मा फुले यांच्या पत्नी म्हणूनच नव्हे तर खऱ्या तळमळीच्या आणि कळकळीच्या कार्यकर्त्या म्हणूनच तुम्ही हे पद घोषवणार आहात. अशा तऱ्हेने सावित्रीबाईंचं कार्य चालूच होतं. पण 1896 मध्ये पुन्हा एकदा प्लेगची साथ आली. पण सावित्रीबाई जातीने काम करतच होत्या. दुष्काळ ही पापाची गती, शूद्रादी शूद्र भोगती, चमचमीत खाऊन वदती, पुण्यातले पुण्यवान, नाना कथा चित्र विचित्रे, दावती खोटी पुराण सुक्ते, धर्म कर्माची भयचित्रे, सर्वां पुढे करूनिया. विद्यार्थिनींनो, देशकार्य पुन्हा एकदा आपल्याला साथ घालते. लोकमान्य टिळकांनी रुग्णालय चालू केले. आपल्यालाही रुग्णांना तिथं हलवायला हवं. आता घाबरून चालणार नाही. दुसरीकडं दुष्काळासाठी चाललेल्या कामांवरही देखरेख ठेवायला हवी. चला, कामाला लागूया. सावित्रीबाई, माझ्या मुलाला वाचवावं. अगं थांब, आतमध्ये जाऊ नको. खूप मुलं आहेत तिथं. तुझ्या मुलाला मी नेते. काकू, तुम्ही या मुलाला बरोबर नेऊ नका. या बाईंना घेऊन आम्ही दवाखान्यात जातो. तुमची इकडे गरज आहे. अगं हो, पण त्या बाईला मदतीची अगदीच गरज आहे. तुम्ही जावर, मी नेते तिला दवाखान्यात. जातो. चला. मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं निमित्त झालं आणि सावित्रीबाईंना प्लेगचं इन्फेक्शन झालं. इतक्यात बरं वाटेल हा. यशवंत, डॉक्टर असून खोटं बोलतोस. आमचं कार्य पुढं असंच चालू ठेवा. नको बाई असं बोलूस. आमच्या हातात जेवढं होतं तेवढं आम्ही केलं. पण आता काळ बदललाय. पुढच्या पिढीचा मार्ग थोडा सोपा झाला. अजून खूप करायचं आहे. तुम्ही हे कार्य अखंड चालू ठेवा. अखंड चालू ठेवा हे कार्य. एतद्देशीय महिला सावित्रीबाई ही शिकलेली पहिली स्त्री, पहिली शिक्षिका, भारतातील सर्व जातीतील स्त्रियांची पहिली पुढारी आणि अस्पृश्यतेला जबरदस्त विरोध करणारी पहिली थोर कार्यकर्ती.
विविध क्षेत्रांमध्ये जे काही काम करतो आहोत त्याचं पूर्ण श्रेय सावित्रीबाईंनाच आहे. आणि म्हणूनच तुम्ही तरुण पिढीने त्यांचं हे काम पुढे न्यायचं. विद्या हे